नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रीय चळवळ या मुद्द्याअंतर्गत आज आपण भारताच्या इतिहासामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय, मवाळवादी व जहालवादी नेतृत्व या घटनांचा अभ्यास करणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रवादाविषयीची चर्चा केली होती। या घटकामध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्वीच्या काही राजकीय संघटनांचा आढावा घेणार आहोत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही एक अचानक स्थापन झालेली संघटना नव्हे, तर कालओगामध्ये तिच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये अनेक संस्था आणि संघटना निर्माण झाल्या होत्या आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढच्या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सारखी एक नाविन्यपूर्ण संघटना जी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा देणारी संस्था ठरली, ती निर्माण होण्याच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये अनेक संस्था आणि संघटना निर्माण झाल्या। तदनंतरच्या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही एक संघटना निर्माण झाली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये मुंबई असेल, मद्रास, बंगाल प्रांतामध्ये अनेक छोट्या मोठ्या संघटना या ठिकाणी होत्या आणि त्या संघटनांनी तत्कालीन कालखंडामध्ये तेथील राजकीय वातावरण ब्रिटिश सत्तांचे असणारे खरे स्वरूप जनतेसमोर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि याच प्रयत्नाच्या माध्यमातून अनेक संस्था आणि संघटना उभ्या राहिल्या। त्या संस्था आणि संघटनांना आपण असं म्हणू शकतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्यापूर्वीच्या संस्था आणि संघटना, आणि त्याच आज आपल्याला पाहायच्या आहे। या संघटना या तत्कालीन कालखंडातील राष्ट्र भावनेने प्रेरित झालेले व्यक्ती आणि पाश्चात्य विद्या विभूषित असणारे लोक यांनी मिळून त्या संघटना स्थापन केल्या होत्या, ज्या संघटना या तत्कालीन कालखंडातील छोट्या छोट्या संस्था निर्माण होण्यासाठी, संघटना निर्माण होण्यासाठी अत्यंत आवश्यक होत्या। आणि म्हणून आज जो आपण अभ्यासासाठी निवडलेला टॉपिक आहे तो अनेक प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे। त्याचं कारण असंही आहे की हा जो टॉपिक आहे वारंवार स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांमध्ये सातत्याने विचारला जातो आणि हा सातत्याने विचारला जात असल्यामुळे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। याला आपण म्हणू शकतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पूर्वीच्या संस्था आणि संघटना, त्यातील पहिली संस्था किंवा संघटना आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन। ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची जी काही संस्था आहे ती तत्कालीन कालखंडातील एक महत्त्वपूर्ण संस्था किंवा संघटना होती। बाकी 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर नावाच्या एक व्यक्तीने लँड होल्डर्स असोसिएशन नावाची एक संघटना स्थापन केली होती आणि ही लँड होल्डर्स असोसिएशन किंवा लँड होल्डर्स जी सोसायटी आहे ही संस्था जमीनदार वर्गाच्या हितसंबंधांचं संरक्षण करण्यासाठी त्या कालखंडामध्ये निर्माण झाली होती। आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये पहिल्या 2 वर्षात तिने बरीच हालचाल या ठिकाणी केली आणि नंतरच्या कालखंडामध्ये ती पुढच्या 6 वर्षामध्ये संपुष्टात आली। जॉर्ज थॉम्सन या टागोर कुटुंबियाशी, म्हणजेच वर आपण पाहिलं द्वारकानाथ टागोर यांच्या कुटुंबाशी जॉर्ज थॉम्सन नावाच्या व्यक्तीचं सलोखा होता आणि या जॉर्ज थॉम्सन नावाच्या व्यक्तीनं त्या कालखंडामध्ये 1839 ला ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची सोसायटी निर्माण केली। पूर्वी द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली। त्यांच्या निकटवर्ती असणारे जॉर्ज थॉम्सन यांनी ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची सोसायटी स्थापन केली आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये 1851 मध्ये या दोनही संस्थांचं एकत्रीकरण करून, म्हणजेच लँड होल्डर असोसिएशन आणि ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन संघटनांचं एकत्रीकरण करून ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची संस्था 1851 ला स्थापन करण्यात आली आणि या संस्थेद्वारा तत्कालीन कालखंडातील बंगाली तरुणांना सार्वजनिक कार्यांचं शिक्षण देण्यात आलं, समाज कार्याचं शिक्षण देण्यात आलं। त्याचबरोबर ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणावरती या संस्थेने कठोर अशी टीका केली। या संस्थेचे एक सदस्य होते हरिश्चंद्र मुखर्जी। हरिश्चंद्र मुखर्जी नावाच्या व्यक्तीने हिंदू पॅट्रियट नावाचं एक
पत्रक चालवलं आणि या पत्रकाच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणावरती टीका करण्याचं काम सातत्याने त्या कालखंडामध्ये केलं. शिवाय या या संघटनेच्या काही प्रमुख मागण्या अशा होत्या की सनदी सेवा समतेच्या तत्वावर खुल्या करण्यात याव्यात, ही त्यांची पहिली मागणी होती. सनदी सेवा खुल्या तत्वावरती करण्यात याव्यात याचा अर्थ असा होता की ज्या कोणत्या सनदी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, या सिव्हिल सर्व्हिसेस ह्या सगळ्याच लोकांना समान देण्यात याव्या. कारण प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा आहे आणि प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असल्यामुळे सर्व लोकांना समान वागणूक मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी समान पातळीवरती या ठिकाणी सिव्हिल सर्व्हिसेस उपलब्ध व्हाव्यात, ही मागणी घेऊन ही ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची संघटना या ठिकाणी काम करत होती. त्याचबरोबर या संघटनेचं दुसरं जे महत्वाचं वैशिष्ट्य होतं की दुसरी मागणी या संघटनेने अशी केली, कायद्याच्या क्षेत्रामध्ये वर्णभेद या ठिकाणी असू नये. म्हणजे काय तर जो काही कायदा आहे त्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये कोणी वर्णभेद करू नये अशा पद्धतीची एक मागणी या ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाच्या संस्थेने स्थापन केली, जी 1851 ला बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. आणि तिसरं महत्वाचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून केलं गेलं. प्रत्येक प्रांतात सरकार नियुक्त आणि लोकनियुक्त सदस्यांचं एक प्रतिनिधित्व मंडळ असावं. म्हणजेच काय तर भारतीय लोकांना प्रतिनिधित्व मंडळामध्ये महत्वाचं स्थान देण्यात यावं, यासाठी सुद्धा तत्कालीन कालखंडामध्ये ही ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन करण्यात आली होती. आणि या ब्रिटिश इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून मात्र त्या कालखंडामध्ये फक्त वरच्या वर्गाचा हितसंबंध जोपासण्यात येत होते, अशा पद्धतीचा एक आरोप सुद्धा त्या कालखंडामध्ये झाला. म्हणजेच काय तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन फक्त वरच्या वर्गातील लोकांसाठीच महत्वपूर्ण काम करते, ही एक मनोभूमिका त्या कालखंडामध्ये या संघटनेविषयी होती. या संघटनेचं कार्य पुढच्या कालखंडामध्ये एक अर्धशतक म्हणजे जवळपास 50 वर्ष चाललं. तिचं नेतृत्व प्रथम डॉक्टर राजेंद्र लाल मित्र नावाचे व्यक्ती होते. या राजेंद्र लाल मित्र नावाच्या व्यक्तीने केलं. त्याचबरोबर रामगोपाल घोष नावाचा व्यक्ती होता. रामगोपाल घोष आणि राजेंद्र लाल मित्र या दोन लोकांनी या ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाच्या संघटनेचं नेतृत्व या ठिकाणी केलं. कमी शब्दात सांगायचं म्हणजे ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची संस्था जॉर्ज थॉम्सन आणि द्वारकानाथ टागोर यांच्या सहकार्यातून निर्माण झाली. ती 1851 मध्ये बंगाल प्रांतामध्ये निर्माण करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून सनदी सेवेमध्ये समानता बाळगण्यात यावी, कायदा क्षेत्रामध्ये सर्व लोक समान असावेत आणि प्रतिनिधित्व मंडळामध्ये जास्तीत जास्त लोकांची संख्या असावी, अशा मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या काळात एक राजकीय संघटना म्हणून ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची संस्था त्या कालखंडामध्ये कार्य करत होती आणि ती अत्यंत महत्वाची संघटना होती. कुठली एखादी मोठी संघटना, कुठले एखादं मोठं संघटन जेव्हा निर्माण होत असतं तेव्हा छोट्या छोट्या घटकांचा प्रतिसादांच्या माध्यमातून एक नवी मालिका उभी राहत असते. तिला विकासाची मालिका आपण असं म्हणतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विकासाच्या मालिकेच्या पूर्वी अशा काही संस्था आणि संघटना निर्माण झाल्या. त्या 2 नंबरची किंवा क्रमांक 2 ची संघटना आहे मद्रास नेटिव्ह असोसिएशन. बघा की 1852 मध्ये ही मद्रास नेटिव्ह असोसिएशन नावाची संघटना स्थापन झाली. ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची संस्था जशी बंगालमध्ये स्थापन झाली तशीच मद्रास म्हणजेच आजची चेन्नई या ठिकाणी सुद्धा 1852 मध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन नावाची संस्था या ठिकाणी निर्माण झाली. या संस्थेने कंपनी सरकारच्या गैरव्यवहारावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कंपनी सरकारच्या गैरव्यवहाराचे निवेदन पार्लमेंटला म्हणजेच ब्रिटिश पार्लमेंटला देण्याचा प्रयत्नही त्या कालखंडामध्ये या संस्थेच्या माध्यमातून झाला. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन नावाची संघटना ही अत्यंत महत्वाची संघटना होती, जिनं त्या कालखंडामध्ये महसूल अधिकाऱ्याकडून होणारे भारतीय लोकांचे शोषण टाळण्याचा वारंवार प्रयत्न केला. आणि म्हणून त्या कालखंडातील धरणे असेल, कालवे असेल बांधावेत, शिक्षण प्रसार करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना व्हावी,
अशा काही प्रमुख मागण्या घेऊन मद्रास नेटिव्ह असोसिएशन नावाची संस्था 1852 पासून कार्य करत होती. तुम्हाला परीक्षेमध्ये असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालील संस्था आणि संघटना यांच्या योग्य जोड्या लावा. एका बाजूला मद्रास नेटिव्ह असोसिएशन, दुसऱ्या बाजूला 1852. असे अनेक प्रश्न एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. याची दक्षता आपण घेतली पाहिजे. तिसरी महत्वाची संस्था आणि संघटना आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. बघा की ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची जी काही संस्था आहे, दादाभाई नौरोजी यांनी उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्याने ही संघटना स्थापन केली होती. ब्रिटिशांना भारतीय समस्यांची ओळख झाली पाहिजे, भारतीयांच्या समस्या ब्रिटिश लोकांना समजल्या पाहिजेत, या हेतूने ही संस्था स्थापन करण्यात आली, जिला आपण ईस्ट इंडिया असोसिएशन असं म्हणतो. विल्यम वेडनबर्न या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. या संस्थेच्या नियमित बैठका या ठिकाणी होत असत. भारतीय प्रश्नावरती या संस्थेमध्ये चर्चा होत असत. त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून कलकत्ता, मुंबई, मद्रास या ठिकाणी अनेक शाखा निर्माण करण्यात आल्या आणि या शाखांच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडातील भारतीय लोकांच्या समस्या मांडण्यात आल्या. त्याचबरोबर या संघटनेच्या व्यासपीठावरून अनेक उदारमतवादी इंग्रजांनी भारताविषयी लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची जी काही संस्था आहे ती इंग्लंड या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती आणि ही ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संघटना तत्कालीन कालखंडातील भारतीयांच्या असणाऱ्या समस्या ह्या ब्रिटिशांच्या व्यासपीठावर मांडण्याचं सातत्याने काम करत असत आणि ब्रिटिशांच्या संसदेमध्ये भारतीयांचे प्रश्न या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडले जात असत. एकंदरीतच त्या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था जी 1866 ला स्थापन झाली होती, या 1866 ला स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या माध्यमातून भारतीय लोकांचे प्रश्न आणि भारतीय लोकांना जागृत करण्याचं काम त्या कालखंडामध्ये करण्यात आलं होतं. चौथी महत्वाची संस्था आणि संघटना या संस्था आणि संघटनामध्ये आहे ती म्हणजे पुणे सार्वजनिक सभा. तर बघा, पुणे असोसिएशन नावाची सुरुवातीच्या कालखंडामध्ये एक संघटना 1867 ला स्थापन करण्यात आली आणि नंतर त्या संस्थेचं नाव बदलून पुणे सार्वजनिक सभा असं करण्यात आलं. म्हणून पुणे सार्वजनिक सभा या सभेची जी स्थापना आहे ती 1870 मध्ये झाली आणि गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका असं म्हणतो, हा प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो की सार्वजनिक काका या ठिकाणी कुणाला म्हणतात. तर सार्वजनिक काका असणारे गणेश वासुदेव जोशी नावाचे व्यक्ती यांनी ही संस्था या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये स्थापन केली होती. प्रारंभी काही राजेरजवाडे या संस्थेचे पदाधिकारी होते. या संस्थेने भारतीय समाजावर प्रकाश टाकणारी व्याख्याने त्या कालखंडामध्ये दिली. नंतरच्या कालखंडामध्ये या सभेच्या व्यासपीठावरून महादेव गोविंद रानडे, ज्यांना आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असं म्हणतो, या रानडेंनी अनेक महत्वाचे उपक्रम या पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून राबवले आणि सरकारच्या समस्या, सरकारच्या आर्थिक धोरणा, भारतीयांच्या समस्या सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या प्रेरणादायी व्याख्यानाच्या माध्यमातून आणि आर्थिक शोषणाच्या सिद्धांताच्या काही माध्यमातून महादेव गोविंद रानडे यांनी आपले विचार व्यक्त करून या संस्थेला बळकट बनवण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये केला. महादेव गोविंद रानडे यांनी सामाजिक आणि राजकीय जागृतीचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं. त्याचबरोबर भारतामध्ये कशा पद्धतीने औद्योगिकरण घडून येऊ शकतं आणि या औद्योगिकरणाचे काय परिणाम या ठिकाणी असू शकतात, त्याचबरोबर स्वराज्याचा मंत्र देण्याचं काम महादेव गोविंद रानडे यांनी या संस्थेच्या माध्यमातून केलं. दुष्काळग्रस्तांना या संघटनेने मदत केली. या संस्थेने काही पाक्षिक काही गोष्टी या ठिकाणी सुरू केल्या ज्याच्या माध्यमातून जनमानस जागृत होईल. 1897 मध्ये या संस्थेची परवानगी या ठिकाणी काढून टाकण्यात आली आणि पुढच्या कालखंडामध्ये राजकीय हक्कांची जाणीव आणि त्यासाठी सनदशीर मार्गाच्या आंदोलनाचं प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून पुणे सार्वजनिक सभा या ठिकाणी ओळखली जाते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये या संस्थेच्या जास्तीत जास्त शाखा या ठिकाणी उपलब्ध होत्या आणि म्हणून पुणे सार्वजनिक सभा ही सभा जी आहे ती 1870 ला स्थापन करण्यात आली आणि या सभेचं प्रथम संचालन जे आहे ते सार्वजनिक काका म्हणजे गोपाळ हरी देशमुख गणेश वासुदेव जोशी यांनी या ठिकाणी केलं. गणेश वासुदेव जोशीच्या नंतरच्या कालखंडामध्ये महादेव गोविंद रानडे यांनी ही संस्था चालविली आणि म्हणून
ही संस्था तत्कालीन कालखंडातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य मानली गेलेली संस्था होती, हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतरची महत्वाची संघटना आहे बॉम्बे असोसिएशन. बघा की कलकत्ता प्रांताच्या मानाने मुंबई आणि इतर जे काही प्रांत आहे या प्रांतामध्ये संस्था आणि संघटना स्थापन करण्याचा जो दर आहे तो कमीच होता. 1848 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली आणि मुंबईकरांना सार्वजनिक जीवनात भाग घेण्याचं एक साधन या ठिकाणी प्राप्त झालं. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन नावाची संस्था या ठिकाणी स्थापन करण्यात आली. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1851 ला करण्यात आली, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. नाना शंकरशेठ असतील, भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी या लोकांनी या संस्थेमध्ये पुढाकार घेतलेला होता. दादाभाई नौरोजी त्या कालखंडामध्ये म्हणत की ब्रिटिश राज्यात आमच्यावर जुलूम होत आहे. जुलूम होत नसला तरी युरोपियन अधिकाऱ्यांना भारतातील परिस्थिती या ठिकाणी जाणीव करून देणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून भारतीय लोकांची यथायोग्य जी स्थिती आहे ती स्थिती ब्रिटिशांच्या समोर मांडण्यासाठी ही बॉम्बे असोसिएशन नावाची संस्था बॉम्बे प्रांतामध्ये 1852 ला या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती आणि या बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून भारतीय लोकांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जात असत. बॉम्बे असोसिएशन ही त्या कालखंडामध्ये बॉम्बे असोसिएशनना असं एक धोरण ठेवलं की जेव्हाही ब्रिटिश सरकारला काही कायदे किंवा काही गोष्टी या ठिकाणी ठरवायच्या असतील किंवा कायदे मंडळामध्ये काही बदल या ठिकाणी करायचे असतील, एखादा कायदा बनवायचा असेल तर तो कायदा बनवत असताना बॉम्बे असोसिएशनचा सल्ला त्यांनी घ्यावा, अशा पद्धतीचं एक निवेदन सुद्धा त्या कालखंडामध्ये या बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलं आणि त्यावरती त्या आवेदनामध्ये 4000 लोकांच्या सह्या सुद्धा देण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच काय तर ज्या भारतामध्ये या छोट्या छोट्या संस्था आणि संघटना निर्माण झाल्या त्या आपल्याला जरी छोट्या वाटत असल्या, त्यांच्या कार्याची व्याप्ती जरी ही कमी असली तरी सुद्धा त्या कालखंडामधील राजकीय बदल घडून आणण्यासाठी, लोकांची जागृती घडून आणण्यासाठी, त्या कालखंडातील महत्वाचे काही बदल घडून आणण्यासाठी आपणास तत्कालीन कालखंडातील या संस्था आणि संघटना उपयोगी पडतात किंवा त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पायाभरणी करण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलं होतं. म्हणून बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर दुसरी संघटना स्थापन करण्यात आली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. जानेवारी 1845 मध्ये न्यायमूर्ती तेलंग, फिरोजशाह मेहता, तय्यबजी ही जी काही लोक मंडळी आहे या मंडळींनी मुंबईमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाच्या संस्थेच्या माध्यमातून भारतीय प्रश्नांची चर्चा करून त्यावरती लोकमत जागृत करण्याचा उद्देश ठेवण्यात आला. जनतेच्या मागण्याचं निवेदन देणे, अर्ज करणे, विनंत्या करणे आणि ते सरकारला कळवणे हे या संस्थेची ध्येयधोरण होती. दादाभाई नौरोजी यांनी या संस्थेचा कार्यभार या ठिकाणी सांभाळला होता आणि बदरुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती तेलंग ही त्रिमूर्ती ही या संस्थेची म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जी 1885 ला स्थापन करण्यात आली तिचे संस्थापक या ठिकाणी हे 3 व्यक्ती होते, फिरोजशाह मेहता, तय्यबजी आणि न्यायमूर्ती केटी तेलंग. त्यानंतरची जी काही संघटना आणि संस्था स्थापन करण्यात आली ती आहे मद्रास महाजन सभा. मद्रास शहरामध्ये ही राजकीय संघटना 1884 मध्ये स्थापन करण्यात आली. रंगय्या नायडू, सुब्बाराव पंतलू, सुब्रमण्यम अय्यर, आनंद चार्लू या मंडळींनी ही संस्था म्हणजेच मद्रास महाजन सभा 1884 स्थापन केली आणि 1885 मध्ये या सभेने एक परिषद भरून विधिमंडळास व्यापक स्वरूप द्यावे, म्हणजे त्या कालखंडातल्या जे काही विधिमंडळ आहे त्या विधिमंडळामध्ये भारतीय लोकांचा जास्तीत जास्त समावेश करण्यात यावा, अशा पद्धतीचं या ठिकाणी निवेदन दिलं. दुसरं निवेदन त्यांनी असं दिलं की कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे वेगळे असले पाहिजे. कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ जर एकत्र झालं तर त्याचे वाईट परिणाम व्यक्ती जीवनावरती होऊ शकतात आणि म्हणून त्या कालखंडामध्ये जे काही महत्वपूर्ण
बदल होते, त्या बदलांमध्ये मद्रास महाजन सभा 1884 मध्ये जी स्थापन झाली, तिनं न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे वेगवेगळं असलं पाहिजे अशाच पद्धतीचं मत मांडलं होतं. आणि म्हणून मद्रास महाजन सभा नावाची एक संस्था त्या कालखंडामध्ये किंवा संघटना ही अत्यंत महत्वाचं काम बजावत होती. यानंतरची अत्यंत महत्वाची संघटना आहे इंडिया लीग. इंडिया लीग नावाची संघटना जी आहे ती 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. अमृत बाजार पत्रिका नावाचे त्या कालखंडामध्ये अमृत बाजार पत्रिका नावाचं एक वृत्तपत्र त्या कालखंडामध्ये शिरीष कुमार घोष नावाची व्यक्ती चालवत असत. या शिरीष कुमार घोष नावाच्या व्यक्तीने त्या कालखंडामध्ये इंडिया लीग नावाची एक संस्था स्थापन केली. राजकीय जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. इंडिया असोसिएशन या संस्थेचा इंडिया असोसिएशन स्थापन झाल्यामुळे या संस्थेची जी काही किंमत आहे ती नंतरच्या कालखंडामध्ये कमी झाली. सांगण्याचं तात्पर्य आहे की ही जी काही संस्था आहे भारतीय लोकांना राजकीय दृष्ट्या जागृत करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. म्हणून या संस्थेच्या अनुषंगाने दोनच गोष्टी फक्त लक्षात ठेवा. त्या गोष्टी अशा आहेत की ही जी संघटना स्थापन करण्यात आली होती, ही संघटना लोकांना जागृत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संघटना होती. 1875 मध्ये इंडिया लीग नावाच्या संघटनेची स्थापना शिरीष कुमार घोष नावाच्या व्यक्तीने केली. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला येऊन गेलेला आहे आणि म्हणून अशा काही गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. यानंतरची राजकीय संस्था आणि संघटना जी निर्माण झाली ती म्हणजे इंडिया असोसिएशन. इंडिया असोसिएशन नावाची जी काही संस्था आहे ती 1876 ला स्थापन झाली होती. काँग्रेस पूर्वी ज्या ज्या संघटना स्थापन झाल्या होत्या त्या सर्व संघटनांमध्ये इंडिया असोसिएशन नावाची संस्था ही अत्यंत महत्वाची आहे, जिचं नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी केलं होतं. या सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी सुरुवातीच्या काळामध्ये संपूर्ण भारताचा दौरा केला आणि संपूर्ण भारताचा दौरा करून भारतीय लोकांच्या जनमताला जागृत करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून घडून आला. आनंद मोहन घोष नावाचे व्यक्ती या इंडिया असोसिएशन जी 1876 ला म्हणजेच इंडिया लीग नंतर स्थापन झाली होती, 1876 ला स्थापन झालेल्या इंडिया असोसिएशनचे सरचिटणीस होते आनंद मोहन घोष आणि या इंडिया असोसिएशनचे संस्थापक होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी त्या कालखंडातील मध्यमवर्गीय लोकांच्या समस्यांना मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, देशामध्ये प्रबळ लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला, समान राजकीय हितसंबंधांचा या ठिकाणी विकास झाला पाहिजे, हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य मोठ्या प्रमाणात घडून आलं पाहिजे, वांशिक लोकांचे ऐक्य घडून आले पाहिजेत, आपण सर्व भारतीय आहोत असं भारतीय लोकांना वाटलं पाहिजे. याच उद्देशाने तत्कालीन कालखंडामध्ये काही महत्वपूर्ण बदल घडून आणण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. लॉर्ड लिटनच्या कालखंडामध्ये स्पर्धा परीक्षा देण्याचं वय 21 वरून 19 करण्यात आलं. याची चर्चा आपण कालच्या लेक्चर मध्ये केली होती. त्याच पद्धतीने या इंडिया असोसिएशन नावाच्या संस्थेनं सिव्हिल सर्व्हिसेसचं वय वाढवण्यात यावं यासाठी वारंवार प्रयत्न केले होते. त्याचबरोबर नंतरच्या कालखंडामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी नावाच्या व्यक्तीने बंगाली नावाचं वृत्तपत्र काढलं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगाली नावाचं वृत्तपत्र काढलं आणि या बंगाली नावाच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडातील जनमानसाला जागृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. त्याचबरोबर या बंगाली वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणावरती टीका करण्यात आली आणि मुलकी सेवेमध्ये भारतीय लोकांना समाविष्ट करून घेण्यात यावं, विविध प्रांताच्या प्रांतीय सभांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं, अशा पद्धतीच्या मागण्या त्या कालखंडामध्ये या इंडिया असोसिएशनच्या माध्यमातून सुरेंद्रनाथ बॅनर्जी नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी केल्या. त्याचबरोबर या परिषदेचं म्हणजेच इंडिया असोसिएशन नावाची जी काही संस्था आणि संघटना आहे, ही संस्था आणि संघटनेचं 25 ते 27 डिसेंबर 1885 रोजी कलकत्त्याला म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बरोबरीने या संस्थेचं एक अधिवेशन भरलं आणि या संस्थेच्या अधिवेशनामध्ये काही महत्वपूर्ण मुद्दे सुद्धा मांडण्यात आले.
आणि म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बरोबरीने त्या कालखंडामध्ये काम करणारी ही इंडिया असोसिएशन नावाची संस्था होती. या इंडिया असोसिएशन नावाच्या संस्थेच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडामध्ये भारतीयांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होताच या संस्थेचं महत्व किंवा ही संस्था नंतरच्या कालखंडामध्ये विसर्जित करण्यात आली आणि त्याच्या जागी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नावाची संस्था स्थापन करण्यात आली. म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या कालखंडामध्ये स्थापन झालेली इंडिया असोसिएशन नावाची संस्था ही त्या कालखंडामधील एक महत्त्वपूर्ण संस्था होती, ज्या संस्थेचा उल्लेख आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जवळची संस्था असा आपल्याला कळतो. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे एक चांगले बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती होते, ज्यांना राजकीय आणि क्षेत्राची चांगल्या पद्धतीची जाणीव होती आणि भारतीय लोकांना कशा पद्धतीने एकत्र केलं जाऊ शकतं याची कल्पनाशक्ती आणि सामर्थ्य त्यांच्या नेतृत्वामध्ये होतं. म्हणून भारतीय लोकांना एकत्रित करण्यासाठी अशी एक जी काही त्यांनी परिषद स्थापन केली आणि म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीची ही पहिली पायरी या ठिकाणी ठरली. इंडिया असोसिएशन नावाची संस्था भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पूर्वीच्या संस्थेमध्ये अत्यंत महत्वाची संस्था या ठिकाणी आहे. आता बघू की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पूर्वी या संस्था स्थापन झाल्या, त्याच्यामध्ये इंडिया असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडिया लीग, पुणे सार्वजनिक सभा किंवा लँड होल्डर असोसिएशन किंवा पूर्वीच्या ज्या संस्था आहेत या संस्था स्थापन झाल्या होत्या आणि नंतरच्या कालखंडामध्ये भारताच्या विविध प्रांतात ह्या ज्या काही संस्था स्थापन झाल्या होत्या या संस्थांच्या जोरावरती नंतरच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना झाली, या स्थापनेमध्ये कोणकोणते घटक महत्वाचे होते किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना विकसित होण्यामध्ये या मागे पाहिलेल्या सर्व राजकीय संस्था आणि संघटनांचा महत्त्वपूर्ण वाटा या ठिकाणी होता. आणि म्हणून ह्या ज्या काही संघटना यांचं कार्य जरी थोडं थोडं असलं तरी या संस्थांचं महत्त्व त्या कारणाने कमी होत नाही. आता आपल्याला बघायचं आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीची काय स्थिती होती. व्हाय इंडियन नॅशनल काँग्रेस राईज ड्युरिंग द इंडियन नॅशनल मुवमेंट. भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस का निर्माण झाली, तिची गरज का पडली, ती कुणी निर्माण केली, ती निर्माण होण्यापाठीमागे कुणाचा हात या ठिकाणी होता किंवा कोणाच्या भूमिकेतून ही संस्था या ठिकाणी निर्माण करण्यात आली. तर बघा की त्या कालखंडामध्ये ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम नावाचा व्यक्ती होता. ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम नावाचा व्यक्ती, त्याला आपण ह्यूम असं म्हणू शकतो, या ह्यूम नावाच्या व्यक्तीच्या विचारातून ही संस्था निर्माण करण्यात आली असं काही लोकांचं मत आहे. काही लोकांचं मत आहे की काळाच्या गरजेतून निर्माण झाली. परंतु काही असो, ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम नावाच्या व्यक्तीची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेतली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मागच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या भूमिकेतून निर्माण करण्यात आली, तर ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून ही संस्था स्थापन करण्यात आली. ते आपण बघूया की कशा पद्धतीने ती संस्था स्थापन झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1870 ते 1890 या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारच्या गृह खात्याचे प्रमुख म्हणून ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम कार्य करत होते. 1870 ते 90 हा जो काही 20 वर्षाचा कालखंड आहे, या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताचा गृहसचिव या नात्याने भारताच्या विविध प्रांतातील असंतोष असेल, म्हणजे नाराजी असेल, उपासमार असेल, दारिद्र्य असेल, सशस्त्र दंगे आणि धोपे उठाव असतील, या गोष्टीची कल्पना त्या कालखंडामध्ये ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी आली. आणि भारतीय लोक ब्रिटिश सत्तेविषयी इतके नाराज का आहेत याची मानसिक मीमांसा करण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम नावाच्या व्यक्तीने केला. तदनंतरच्या कालखंडामध्ये महत्वाची घटना भारतामध्ये घडली ती म्हणजे 1857चा उठाव. या 1857च्या उठावानंतरही या ठिकाणी काही गोष्टी समोर आल्या. उदाहरणार्थ 1857चा उठाव ज्या पद्धतीने झाला, असेच काही उठाव जर पुढच्या कालखंडामध्ये भारतीय लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात केले तर ब्रिटिश सरकारला आपला गाशा गुंडाळून या ठिकाणी निघून जावं लागेल.
आपल्या मायदेशी निघून जावं लागेल याची चांगली कल्पना त्या कालखंडामध्ये गृह खात्याचे सचिव असणारे ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम नावाच्या व्यक्तीला आली। त्याचबरोबर इतरही प्रांतामध्ये काही महत्वपूर्ण बंडे त्या कालखंडामध्ये झाली। याचाच परिणाम म्हणून ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम किंवा ब्रिटिश सरकारची भूमिका बदलत असताना आपल्याला दिसली। त्यामध्ये उदाहरणार्थ मलबार प्रांतातील, मलबार प्रांत म्हणजे आजचा कोकणाकडचा जो भाग आहे, तिथे मोपला शेतकऱ्यांचा उठाव झाले, मोपला बंड ज्याला आपण म्हणतो। नंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचा विचार करायचा जर झाला तर वासुदेव बळवंत फडके नावाचे व्यक्ती, ज्याने रामोशा सोबत मिळून ब्रिटिश सरकारच्या विरोधात काम केलं। हा दिसणारा असंतोष ब्रिटिश सरकारला कुठेतरी थांबवायचा होता काय, त्यामुळेच भारतीयांना एक राजकीय संस्था आणि संघटना देऊन टाकावी आणि त्याच्यामध्ये ते कार्य करतील, त्याच्यामध्ये गुंतून राहतील, फारसे उठाव आणि बंड या ठिकाणी करणार। काही प्रमाणात भिल्लांची बंड आपल्याकडे झाली, निळ आंदोलन आपल्याकडे झाली, निळीच्या मळेवाले विरुद्धची आंदोलन या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये घडून आली। स्थानिक स्वरूपाची बंडे आणि असंतोष खितखतत असताना आपल्याला या ठिकाणी त्या कालखंडामध्ये दिसतो। आणि हा असंतोष फक्त बंड करणाऱ्या लोकांमध्येच नाही, तर बंड करणाऱ्या लोकांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लोकांमध्ये हा संतोष या ठिकाणी निर्माण होत असतो। एखादी घटना अनेक घटनांना प्रभावित करत असते, तसे ही बंड सुद्धा त्या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणांना परिवर्तित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होती। आणि म्हणून सुशिक्षित मध्यम वर्गामध्ये राष्ट्रवादाचा झालेला उदय आणि काही लोकांनी चालवलेली बंड किंवा काही लोकांनी घडून आणलेले उठाव हे ब्रिटिश सरकारच्या चिंतेचा विषय त्या कालखंडामध्ये बनत चालली होती। आणि म्हणून सुशिक्षित मध्यम वर्गाचं समर्थन आपल्याला जर प्राप्त करायचं असेल, अशा वेळी जर आपण ब्रिटिश सरकार किंवा सरकार या नात्याने जनतेसाठी काही करू शकलो नाही, भारतीय जनतेसाठी काही करू शकलो नाही, तर ही गोष्ट आपल्यासाठी वाईट होऊ शकेल याची कल्पना त्या कालखंडामध्ये या ठिकाणी ब्रिटिश सरकारला आली। आणि याच पार्श्वभूमीवर ह्यूम यांनी 1 मार्च 1883 ला कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीधरांना उद्देशून एक अनावृत्त पत्र लिहिलं, भाषण केलं आणि त्यात त्यांनी सार्वजनिक कार्यासाठी प्रेरित झालेले चारित्र्यवान, कर्तबगार, निर्लस 50 तरुण या ठिकाणी पुढे यावे आणि भारताच्या उन्नतीचा मार्ग स्वीकार करावा, असं या कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या प्रसंगी मत मांडलं की असे 50 व्यक्ती समोर यावे, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी भारताचं चांगल्या प्रकारचं प्रशासन किंवा भारत हा एक चांगला देश होऊ शकेल, भारताची उन्नती होऊ शकेल, अशा पद्धतीचे ध्येयधोरणे या 50 लोकांनी ठरवली पाहिजे। ह्यूमने हिंदुस्थानी लोकांची मानसिक, सामाजिक आणि राजकीय प्रगती साधण्यासाठी त्या कालखंडामध्ये देशव्यापी संघटना म्हणजे देश पातळीवरती, अखंड देश पातळीवरती एक संस्था आणि संघटना निर्माण व्हावी, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी दिलं। आणि त्या कालखंडातल्या बंगाल प्रांतातील उच्च शिक्षित तरुणांनी त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी प्रयत्न केला। आणि नंतरच्या कालखंडामध्ये ह्यूम नावाच्या व्यक्तीच्या सहकार्यानेच इंडियन नॅशनल युनियन नावाची संस्था स्थापन करण्यात आली। म्हणजेच काय तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्यापूर्वी ह्यूमने इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना स्थापन केली होती। आणि नॅशनल युनियन नावाची जी काही संघटना आहे, याच संघटनेच्या माध्यमातून पुढच्या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वाटचाल सुरू झाली। तर ही संघटना स्थापन करण्यापूर्वी भारताविषयी सहानुभूती असणाऱ्या काही लोकांशी चर्चा सुद्धा करण्यात आली। त्यामध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक, त्याचबरोबर लॉर्ड रिपन, जॉन ब्राइट या लोकांची भेट घेऊन या ह्यूम नावाच्या व्यक्तीनं या भारतीय लोकांची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला की भारतीय लोकांसाठी अशी एखादी राजकीय संस्था आणि संघटना जर निर्माण झाली तर या हजारो लोकांना प्रत्यक्ष फेस केल्यापेक्षा त्या संस्थेला आपल्याला फेस करता येईल किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आपल्याला फेस करता येईल। अनेक व्यक्ती बंड करतील, उठाव करतील, अनेक प्रांतामध्ये, अनेक भागामध्ये असंच जर चालू राहिलं तर प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण होईल। आणि म्हणून या सर्व असंतोषाला एकाच गाशामध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निर्मितीच्या माध्यमातून करण्यात आला। आणि असं या ठिकाणी
त्या कालखंडातल्या काही लोकांच्या लक्षात आलं, ब्रिटिश लोकांच्या लक्षात आलं आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी हा ह्यूम नावाचा जो काही ब्रिटिश अधिकारी आहे, या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 1885 ला जी स्थापना झाली ते 1907 पर्यंत ह्यूम नावाचा व्यक्ती हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या या कार्याशी निगडीत राहिला. म्हणजेच काय तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एका परकीय व्यक्तीच्या नेतृत्वाखाली झाली, त्याचं नाव होतं ह्यूम, ॲलन ऑक्टेवियन ह्यूम. आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना या ठिकाणी 1885 ला झाली. तर ही संघटना स्थापन करण्यापाठीमागे नेमकं ब्रिटिश सरकारचा काय उद्देश होता, तर असे दोन विचार प्रवाह मांडले जातात की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्या पाठीमागे दोन प्रवाह आहे. त्याचा पहिला प्रवाह सांगितला जातो सेफ्टी वाल्व थेरी, म्हणजे काय, सुरक्षा झडप सिद्धांत. सुरक्षा झडप सिद्धांत असं सांगतो की भारतातील लोकांचा असंतोष थांबविण्यासाठी ब्रिटिश सरकारने या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. हा ब्रिटिशांसाठी एक सुरक्षा म्हणून काम करणारी एक झडप होती, त्याला आपण इंग्रजीमध्ये सेफ्टी वाल्व थेरी असं या ठिकाणी म्हणतो. म्हणून सेफ्टी वाल्व थेरी नावाची थेरी या ठिकाणी सांगण्यात येते. म्हणजे ब्रिटिशांच्या फायद्यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन करण्यात आली, भारतीयांची बंड आणि असंतोष थांबविण्यासाठी निर्माण करण्यात आली असा एक सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा मानला जातो की भारतीय लोकांच्या समस्या या ठिकाणी मांडण्यासाठी किंवा ब्रिटिश सरकारला टक्कर देण्यासाठी, त्याला तडीत चालक सिद्धांत असं म्हणतात, टक्कर देण्यासाठी ही संस्था निर्माण करण्यात आली किंवा भारतीयांचा स्वयं उत्स्फूर्त प्रतिसादाच्या माध्यमातून ही संस्था निर्माण करण्यात येऊन या संस्थेच्या माध्यमातून भारतीय लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी ही संस्था निर्माण करण्यात आली होती. म्हणजेच काय तर ब्रिटिश सरकारने ही संस्था सेफ्टी वॉल म्हणून जरी निर्माण केली असली तरी नंतरच्या कालखंडामध्ये ती एक तडीत चालक सिद्धांत म्हणून किंवा ती एकदा इलेक्ट्रिक सारखी ब्रिटिशांच्या विरोधात वापरण्यात आली असं या ठिकाणी दोन विचार प्रवाह त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या बाबतीमध्ये आहे. तर त्या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जेव्हा स्थापन झाली त्यावेळी भारताचा जो व्हाईसरॉय होता तो लॉर्ड डफरिन होता आणि म्हणून लॉर्ड डफरिनच्या भूमिकेविषयी सुद्धा माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा जो काही लॉर्ड डफरिन आहे हा भारताचा व्हाईसरॉय होता आणि त्यानं इंडियन नॅशनल युनियनच्या स्थापनेस म्हणजे इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना सुरुवातीला स्थापन झाली.